रत्नागिरीच्या अगदी मध्यभागी वसलेले थिबा पॅलेस हे एक प्रमुख ऐतिहासिक असे पर्यटन स्थळ आहे. हा राजवाडा म्हणजे ब्रह्मदेशाचे म्हणजेच आत्ताचे म्यानमारचे शेवटचा राजा थिबा राजा आणि त्याची पत्नी राणी सुकलयात यांच्यासाठी बांधला गेला होता. 1885 मध्ये इंग्रजांनी ब्रह्मदेश जिंकल्यानंतर राजा थिबा यांना पदच्युत करून भारतामध्ये हद्दपार केले. सुरुवातीस त्यांना मद्रास आणि त्यानंतर त्यांना रत्नागिरीस आणण्यात आले. राजाला राहण्यासाठी एका सुसज्ज वास्तूची गरज होती, म्हणून इंग्रज सरकारने 1910 मध्ये या पॅलेसचे बांधकाम करण्यास सुरुवात केली आणि ते 1911च्या अखेरीस पूर्ण झाले. राजा थिबा यांनी आपल्या आयुष्याची शेवटची 30 वर्ष रत्नागिरीत नजरकैदेत घालवली. 1916 मध्ये त्यांचे याच राजवाड्यात निधन झाले. या राजवाड्याच्या बांधकामात इंडो ब्रह्मो शैलीचा सुंदर संगम पाहावयास मिळतो. याच्या खिडक्या आणि दरवाजे अर्धवर्तुळाकार म्हणजेच इटालियन शैलीचे आहेत, तर छताची रचना लाकडी असून ती पागोडा शैलीत आहे. हा राजवाडा 3 मजली असून तो जांभ्या दगडात आणि सागवानी लाकडाचा वापर करून बनवण्यात आला आहे. हा राजवाडा सुमारे 27 एकर परिसरामध्ये पसरला गेला आहे. सध्या या वास्तूचे रूपांतर एका वास्तुसंग्रहालयात करण्यात आले आहे. यामध्ये कोकणात विविध ठिकाणी सापडलेल्या उत्खननात मूर्ती, जुन्या तोफा आणि ऐतिहासिक अनेक वस्तू, तसेच थिबा राजाच्या काही वैयक्तिक वस्तू, फर्निचर आणि त्या काळातील छायाचित्रे आणि कोकणच्या संस्कृतीत दर्शन घडवणाऱ्या वास्तूचे प्रदर्शन तेथे भरवण्यात आले आहे.